आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी न्यूज 24 मी महाराष्ट्रावर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा आणि राहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट। अजयचा घात की अपघात? अपघात झाल्यानंतर 48 तासाचा काळ लोटल्यानंतर पेटली गाडी। अखेर 48 तासांनी अजयची गाडी कशी पेटली यामुळे अजय यांच्या मृत्यूचा मुद्दा चर्चेत आला आहे। अजयच्या माळशेज घाटात झालेल्या अपघातासंबंधी त्यांच्या कुटुंबियांनी मोठी शंका व्यक्त केली आहे। पोलिसांच्या तपासाबाबत देखील घुडे कुटुंबियांचे प्रश्नचिन्ह। आता आपण पाहूया अजयचा मृत्यू नेमका कसा झाला। बुधवार दिनांक 17 एप्रिल 2019 या दिवशी अजय घुडे व त्याचे मित्र हे श्री क्षेत्र ओझर येथे गणपती दर्शनासाठी जात असताना माळशेज घाटाजवळील सावर्णे गावाजवळ समोरून येणाऱ्या लाकडाने भरलेला ट्रक त्यांच्यावर येऊन कोसळला। यात अजय हा गंभीर जखमी झालेला आढळला। लाकडाने भरलेला ट्रक ज्याप्रमाणे अजय यांच्या गाडीवर पडला आहे ते पाहता अजय जास्त गंभीर जखमी होईल असे वाटत नाही। अजयच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे। 48 तासानंतर रात्रीच्या सुमारास अचानक अजयच्या गाडीला भीषण आग लागून जळून खाक झाली। मग ही आग लावली कोणी व कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे। अजयचे वडील, कुटुंब व पंचायत समिती सदस्य विष्णू घुडे यांनी हा अपघात नसून घात आहे त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। न्यूज 24 मी महाराष्ट्र।